नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी झणझणीत अशी वांग्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही भाजी मी हिरव्या वांग्यापासून बनवत आहे. तुम्ही कोणतेही वांगे इथे घेऊ शकता. हिरवे वांगे आता सध्या त्याचा सीझन आहे म्हणून मी इथे वापरत आहे. त्यामुळे भाजी चविष्ट अशी तयार होते. घरगुती मसाले वापरून मी बनवले आहे. एकदा जर तुम्ही अशा प्रकारे बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल. आणि टिफिनसाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे. शिवाय कधी जेवण पूर्ण करण्याचा कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारे वांग्याची रस्साभाजी भात किंवा चपाती असा बेत करू शकता. रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर वांग्याची झणझणीत रस्साभाजी बनवण्यासाठी प्रथम आपण एक सिक्रेट वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता लगेचच त्यामध्ये एक मोठा जाडसर चिरलेला कांदा घालूया. त्यानंतर लगेचच आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले घालूया. लसूण आले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आवश्यकतेनुसार इथे तेलाचा वापर करून अगदी व्यवस्थितपणे कांदा परतून घेऊया. इथे कांदा मी फक्त चमचाभर तेलात परतून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेलाचा वापर करू शकता. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे. लगेचच त्यामध्ये पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस त्याचबरोबर भाजलेले पाववाटी शेंगदाणे घालूया. शेंगदाणे आणि खोबऱ्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण साधारणतः 1 ते 2 मिनटे व्यवस्थितपणे हे मिश्रण परतून घेतल्यावर लगेचच एक मोठा जाडसर चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटोही त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेऊया. पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे वाटण तयार मी करून घेतले आहे. इतपतच आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याची आपण मिक्सरमध्ये घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता ते आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी पाव किलो प्रमाणात हिरवी वांगी घेतली आहे. वांगी स्वच्छ धुवून नंतर कपड्याने पुसून घेतली आहेत. आता ती आपण कापून घेऊया. प्रथम आपण देठाकडील जो भाग असतो तो थोडासा जाडसर आणि अगदी हार्ड असतो म्हणून तो अशा प्रकारे त्याचा थोडासा भाग कापून घ्यायचा आहे आणि मधोमध चीर देऊन अशा प्रकारे उभ्या वांग्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. वांगे लगेचच हवेच्या संपर्कात आले की ते काळे पडते म्हणून लगेचच पाण्यात घालायचे आहे म्हणजे काळे पडत नाही. अशाच प्रकारे सर्व वांग्याच्या आपण फोडी कापून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे सर्व वांग्याच्या फोडी मी कापून घेतल्या आहेत आणि पाण्यात घालून घेतले आहे. लगेचच वाटण थंड करून घेतले आहे. ते मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे घालूया. त्यानंतर आपण पाववाटी ताजी कोथिंबीर घालूया. त्याबरोबरच आवश्यकतेनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करायची आहे. इथे जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाहू शकता अगदी परफेक्ट पेस्ट तयार झाली आहे. लगेचच आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपण तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच आपण 1 चमचा मोहरी त्याबरोबरच चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी व्यवस्थित तडतडून घेतल्यावर लगेचच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया आणि व्यवस्थितपणे फोडणीमध्ये एकजीव करून घेऊया. फोडणी अगदी व्यवस्थित तडतडून घेतल्यावर लगेचच तयार वाटण घालूया आणि साधारणतः मिनिटभर ह्या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. वाटण अगदी व्यवस्थितपणे भाजून आपण नंतर वाटले आहे त्यामुळे इथे जास्त परतण्याची गरज नसते. लगेचच आता आपण ह्या स्टेजमध्ये पावडर मसाले घालूया. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट त्याबरोबरच 1 चमचा इथे मी घरगुती मसाला घेतला आहे. ही मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता वाटणामध्ये जे आपण पावडर मसाले घातले आहेत ते साधारणतः
1 ते 1.5 मिनिट अशा प्रकारे परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे मसाले ग्रेव्हीमध्ये एकजीव झाले आहेत. लगेचच आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि पुन्हा ग्रेव्ही अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे आणि आता लगेचच आपण त्यामध्ये जे कापून घेतलेली वांग्याची अशा फोडी आहेत उभ्या, त्या लगेचच घालूया आणि अगदी कोट होईस्तोवर ह्या ग्रेव्हीमध्ये हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. पाहू शकता ग्रेव्हीमध्ये वांगे अगदी व्यवस्थितपणे कोट झाले आहे. लगेचच त्यामध्ये साधारणतः 1 वाटी आपण मोठी इथे पाणी घालत आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेतले आहे त्यामध्येच इथे मी गरम पाणी घातले आहे आणि ते पाणी मी इथे वापरत आहे. आता पुन्हा आपण ग्रेव्ही चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि भांड्यावर झाकण ठेवून गॅस मीडियम ठेवून अगदी भाजी 2 मिनटे व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. 2 मिनटानंतर भाजी पूर्णपणे तयार होईल. 2 मिनटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट भाजी तयार झाली आहे. अशा प्रकारे ग्रेव्ही अगदी व्यवस्थितपणे आटवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हलक्या हाताने अशा प्रकारे भाजी एकजीव करून घेतल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर पेरूया आणि पुन्हा भाजी अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. जास्त इथे भाजी अजिबात हलवायची नाही, नाहीतर वांगे विरघळण्याची शक्यता असते. आता अशा प्रकारे हलक्या हाताने भाजी एकजीव करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम ही वांग्याची रस्सा भाजी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली झणझणीत चविष्ट अशी वांग्याची भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, फुलक्याबरोबर, पुरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते. एकदा तरी अशा प्रकारे मी जशी बनवली आहे त्याप्रमाणे बनवून पहा. पुन्हा पुन्हा बनवाल इतकी चविष्ट ही भाजी तयार होती. शिवाय इथे मी हिरवे वांगे वापरले आहे, त्यामुळे या भाजीला चव अप्रतिम अशी येते. एकदा तरी अशाच प्रकारे तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट, पौष्टिक आणि अगदी झटपट होणाऱ्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.